मित्रांनो नमस्कार. कमळ या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 21 जूनचा रिव्ह्यू आपण बघत आहोत. खूप छान असा रंजक एपिसोड जाणार आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आता इकडे मात्र गावामध्ये कमळीचा सत्कार होणार असतो. त्या दिवशी मात्र ती नयनतारा गावाकडे आल्यामुळे ऋषीला तर ती मुंबईला घेऊन आली, पण मात्र कमळी आणि गौरीला खूप बोलली. तिच्या वडिलाचं सत्य विचारलं. आता कमळीला तर काही माहीतच नाही. त्यावेळी त्या सरूनं काहीच सांगितलेलं नसतं. जर तेवढ्याच वेळामध्ये सरूने जर कमळीला तिच्या वडिलांचं सत्य सांगितलं असतं ना, भलतंच काहीतरी होऊन बसलं असतं. म्हणून त्या दिवशी तिने तर काहीच सांगितलं नाही. आता त्यांच्या अंगावर सगळेजण लोक खूप धावून जात होते. आमच्या गावात राहू नका, तुम्ही ना खूप वाईट लोक आहात, आमच्या गावात असं चालणार नाही. त्यावेळी कमळी मध्ये येते. तिच्या आईनं कसं कसं संसार केलाय, कसं कसं दुःख भोगलंय, हे सगळं सगळ्यांना सांगू लागते. त्यावेळी कुठे ते लोक शांत बसतात. दुसरीकडे आता कमळीचा सत्कार होणार असतो आणि जो काही कामिनीचे गुंडे असतात त्यांचे तर काही इकडनं तिकडनं फिरक्यात चालूच असतात. तितक्या वेळात कामिनीचा एक गुंडा तिकडे कामिनीला फोन करतो, सांगू लागतो, तुम्ही काय मॅडम तिकडे शांत बसलात, इकडे मात्र त्या कमळीचा सत्कार होतोय आणि तोही खूप मोठा. आता कामिनी म्हणू लागते, आता ना फक्त मी सांगते, आता तुम्ही तसं करायचं. त्यानंतर कामिनी जो काही तिचा प्लॅन असते तो त्यानंतर मात्र त्या गुंडाला सांगू लागते. आता गावाकडे जिथे कमळीचा सत्कार असतो तिथे निंगी आणि कमळी येत असते. तर गावातल्या बायका मात्र कमळीविषयी खूप काही काही बोलू लागतात, म्हणू लागतात, आजीचा सत्कार करा, उद्या ही मोठी होईल, मग आमचे लेकरं आमच्या मुली कोणाच्या तोंडाकडं बघणार, असं त्या बोलत असतात. तेवढ्या वेळात कमळी आणि निंगीला खूप वाईट वाटत असतं. दुसरीकडे ऋषीला तर आता वाटत असतं की मी कमळीसोबतच राहावं. कमळीचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे, आम्ही दोघांनी लग्न करावं, आम्ही आमचं सेटल व्हावं, असं ऋषीची इच्छा असते. त्यावेळी नयनतारा आणि तो रोहित ऋषीला समजून सांगण्याचा खूप वेळा प्रयत्न करत असतात. पण आता तितक्या वेळामध्ये ऋषी त्यांना डायरेक्ट उलट उत्तर देत असतो. ऋषी म्हणू लागतो, मला माझं स्वातंत्र्य आहे आणि आई आणि दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला हवे तसे, मला पडतील तसे मी निर्णय घेणार आहे. तुम्ही मला सांगाल आणि मी तुमचं ऐकेल. मी असे निर्णय घेणारच नाही ना, माझं मला स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझ्यामध्ये येऊ नका आणि लुडबुड देखील करू नका, कारण की मी माझे डिसिजन निर्णय मी माझे व्यवस्थित घेतो. त्यानंतर ऋषी तिथनं निघून जातो. नयनताराला खूप राग येतो, हा माझा मुलगा होता आणि आता डायरेक्टली बदलून गेलाय, माझे एक शब्दही ऐकून घेत नाहीये. त्यावेळी रोहित फक्त नयनताराकडेच बघत असतो. नयनतारा रोहितला म्हणू लागते, आता हा तर आपल्या हातातून गेलाय, पण मात्र त्या कमळीचं काय करायचं ना, ते मी आता चांगलंच बघते, असं ती रोहितला म्हणत असते. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतंय, कमळी मात्र एका ठिकाणी रडत बसलेली असते. निंगी देखील तिची समजूत काढत असते. कमळी म्हणू लागते, खरंच निंगी माझा बा नसेल का ग, खरंच मी बिना बाची असेल का ग. तितक्या वेळामध्ये निंगी म्हणू लागते, अगं कमळी तू इतकं कशाला टेन्शन घेते, हे सगळं तू सरू काकूला विचार ना, जे काही खरं आहे त्या तुला ते सगळं सांगून देतील. त्यानंतर कमळीच्या लक्षात येतं आणि हे सगळं काही घडत असताना ते सरू तिच्या डोळ्यांनी बघते. सरूची इच्छा असते की मी माझ्या कमळीला जे काही तिचा बा आहे ना त्याच्याबद्दल तिला सगळं काही सांगून देते, मग माझ्या कमळीला याच्या पुढे कोणीच चिडवणार नाही, कोणीच काही म्हणणार नाही आणि ती पण तिच्या हक्काची घरी जाऊ शकते. असा आता हा सरूचा प्लॅन झालेला असतो. पण उद्या आपल्याला भलतंच काहीतरी बघायला मिळणार आहे. त्याच्या भागामध्ये तर खूप छान असा ट्विस्ट येणार आहे. आता गौरी तिचं सगळं काही भूतकाळ असतो तो सत्य कमळीला सांगणार आहे आणि मग कमळीला माहीत होणार आहे की तिचे वडील कोण आहेत म्हणून. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.